नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण जो बिल्ड घेऊन आलेला आहे तो गेमर मेंबरसाठी बिल्ड घेऊन आलेला आहे. जर समजा तुम्ही गेमिंग फील्डमध्ये करिअर करणार असाल किंवा तुम्ही गेमर असाल, तुम्हाला जास्त करून गेमिंग रिलेटेड इंटरेस्टेड आहे, तर हा कम्प्लिटली सेटअप आपण ॲज अ गेमरसाठीच बिल्ड केलेला आहे. तर व्हिडिओ कम्प्लिटली इंटरेस्टिंग राहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा. आणि जे काही डाऊट्स असतील तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही कळवू शकता. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आपण बिल्ड करतोय. जर समजा तुमचे रिक्वायरमेंट काय असतील तर आमचा जो व्हॉट्सअप नंबर येईल त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुमचा ड्रीम सेटअप आपल्याकडून बिल्ड करून घेऊ शकता. आज जो आपण हा बिल्ड केलेला आहे तो आपले सांगोल्याचे कस्टमर आहे, त्यांच्यासाठी बिल्ड केलेला आहे. त्यांनी यामध्ये जे कॉम्पोनंट आपल्या सजेशननुसार ॲड केलेले आहेत, तर सगळे कॉम्पोनंट आपण चेक करणार आहे आणि बिल्ड कशा पद्धतीनं हा आपण कंप्लीट केला आहे त्याचं अनबॉक्सिंग पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा. तुम्हाला सगळं कंप्लीट अनबॉक्सिंग कंप्लीट बिल्ड आपला कशा पद्धतीने झालेला आहे तर ते पण तुम्ही त्यामध्ये बघू शकताय. तर ह्या बिल्डचे सगळे कॉम्पोनंट आपण ज्या ज्या पद्धतीने यूज केले त्याचे सगळे प्रॉपर कॉम्पोनंट चेक करून घेऊया. या बिल्डमध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो आपण Ryzen 7 मध्ये 9800X 3D सिरीजचा प्रोसेसर यूज केलेला आहे. तर ह्या 9800X 3D का, तर जर समजा तुम्ही गेमर असाल तर X3D सिरीजचे प्रोसेसर कम्प्लिटली यूज करा. रेंडरिंग मेंबर सुद्धा ह्याच प्रोसेसर आपण रेंडरिंगच्या मेंबरना सजेशन देतोय. जर समजा तुम्ही आर्किटेक्चर इंटेरियर डिझायनर असाल आणि रेंडरिंग रिलेटेड तुमचं वर्किंग असेल तर हा X3D सिरीजचे कोणता पण प्रोसेसर असेल, Ryzen 7 असेल, Ryzen 9 असेल, तर X3D सिरीजचे प्रोसेसर तुम्ही यूज करत चला. याचा मेन ॲडव्हान्टेज म्हणला तर हा तुम्हाला 8 कोर आणि 16 थ्रेड सोबत प्रोसेसर पाहायला भेटेल आणि याचं मॅक्स स्पीड 5.4 मेगाहर्ट्झ पर्यंत मॅक्स स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं या प्रोसेसरमध्ये. तर याचा बॉक्समध्ये तुम्हाला फॅन इन्क्लूड नसतो, त्यामुळे तुम्हाला हा प्रोसेसरला कंपल्सरी एअर कूलर किंवा लिक्विड कूलर हा ॲड करायला लागतोय. म्हणजे प्रोसेसर टेम्परेचर ओव्हरहीट एरर यायला नको तर रेग्युलर फॅनसोबत. त्यामुळे तुम्हाला एअर कूलर आणि लिक्विड कूलर हे सजेशन राहील. तर यामधले आपण मदरबोर्ड वगैरे कोणकोणते कॉम्पोनंट यूज केले तर पाहूया. मदरबोर्ड जो यूज केला आहे तो मदरबोर्ड आपण MSI कडून मदरबोर्ड घेतलेला आहे तो यूज करताय. B850 गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड असणार, वायफाय 6 प्लस ब्लूटूथ 5.4 याच्यामध्ये कॉम्बो पाहायला भेटेल. याचे सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज म्हणजे याला 4 रॅम सॉकेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. रॅम तुम्ही इझिली एक्सटेंड करू शकताय. आता रॅम जे आपण यूज केले ते पण आपण पाहणार आहोत, पण या मदरबोर्डचे सगळे डिटेलिंग बघूया. मदरबोर्डला तुम्हाला Ryzen 9 9000 सिरीजची सुद्धा प्रोसेसर सपोर्टेबल आहे. त्यामुळे फीचरमध्ये जरी समजा तुम्ही कुठले कॉम्पोनंट प्रोसेसर चेंज करणार असाल तर तुम्हाला मदरबोर्ड वगैरे चेंजेस करायची काही गरज नाही. तर मदरबोर्ड तुम्हाला डायरेक्टली 9000 सपोर्टेबल मदरबोर्ड आहे. हायर लेवलचे सगळे प्रोसेसर तुम्ही याच्यावरती इझी अपडेट करू शकता. प्लस ग्राफिक्स कार्ड सुद्धा एका सॉकेट येते, त्यामुळे ग्राफिक्स कार्ड सुद्धा याच्यामध्ये ऍड करता येते. Gen 5 ची एससीडी सुद्धा याच्यामध्ये ऍड करता येते. मेन ॲडव्हान्टेज जर बघत असाल तर Gen 5 ची एससीडी लॅनचा तुम्हाला 2.4 लॅन पोर्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर वायफाय शिल्ड हिटसिंगचे शिल्ड पण तुम्हाला याच्यामध्ये मदरबोर्डवरती प्रॉपर पाहायला भेटतील. बॅक साईडला याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर रॅम वगैरे सगळे कॉम्पोनंट एकदा आपण चेक करूया. रॅम जी यूज केलेली आहे ती रॅम याच्यामध्ये XPG लॅन्सर ही DDR5 वाली रॅम याच्यामध्ये आपण यूज केलेली आहे, जी 6000 मेगाहर्ट्झ मध्ये रॅम तुम्हाला पाहायला भेटेल. जर गेमर असाल तर डेफिनेटली 6000 मेगाहर्ट्झच रॅम यूज करत चला. तर आपण ऑल गेमर मेंबर किंवा रिलेटेड जे मेंबर आहेत तर त्यांना 6000 मेगाहर्ट्झ रॅम सजेशन देतोय. फोटोग्राफर मेंबर असेल, रेग्युलर वर्किंग असेल, मल्टीटास्किंग वर्क असेल तर 5700 मेगाहर्ट्झ किंवा 5200 मेगाहर्ट्झ रॅम घेतल्या तरी तुम्हाला चालणार. पण गेमर मेंबरसाठी 6000 मेगाहर्ट्झ हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला हेवी परफॉर्मन्स तुम्हाला यावरती इझिली चालतोय. आपण या 16 GB 2 रॅम स्टेप यूज केलेल्या आहेत, ज्या 8 GB मध्ये असणार आहेत. ARGB आहेत. मदरबोर्डला आपण स्ट्रिंग केले आहेत, कशा पद्धतीने स्ट्रिंग केले आहेत ते पण तुम्ही चेक करू शकताय. तर रॅम आपण 32 GB मध्ये यूज केलेले आहे. टोटल 16 GB 2 रॅम प्लस एसएसडी जी यूज केलेली आहे ती A डेटा कडून एसएसडी असणार आहे. Legion 860 हे मॉडेल याचं प्रोव्हाइड केलेलं आहे. 1000 GB म्हणजेच 1 TB ची एसएसडी आपण ह्या बिल्डमध्ये यूज करताय. ज्याचं रीड आणि राईट स्पीड जर बघत असाल तर 6000 मेगाहर्ट्झ तुम्हाला 6000 Mbps रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हायर रीड राईट स्पीड आहे. जर समजा तुमचं बजेट अजून इन्क्रीज असेल, वाढवणार असेल तर तुम्ही यामध्ये WD ब्लॅक सिरीज किंवा सॅमसंगची प्रो सिरीजची पण एसएसडी तुम्ही यूज करू शकताय. त्याला तुम्हाला रीड राईट स्पीड याच्या सुद्धा अभाव भेटते, त्यामुळे ते पण आपण सजेशन देतोय. तर हे कॉम्पोनंट आपण यूज केले आहेत. अदर कॉम्पोनंट पण आपण सगळे चेक करायला घेऊया. कूलर जो यूज केलेला आहे तो कूलर आपण डिपकूल मध्ये कूलर यूज केलेला आहे, ज्याचं मॉडेल LE360 V2 हे मॉडेल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. 360 मध्ये तुम्हाला 3 फॅन प्रोव्हाइड केले आहेत, वरती टॉप वरती बघायला भेटतील.
याचं जे रेडिएटर आहे ते रेडिएटर अल्युमिनियम ग्रेड मध्ये येते, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये कूलिंग परफॉर्मन्स चांगला भेटतो. जो डीपकूल मध्ये आहे कूलिंग जर बेटर बघत असाल तर डीपकूल एक इम्पॉर्टंट आहे, कूलर मास्टर हे दोन आपण कस्टमरला सजेशन देतोय हायर लेवलसाठी. तर याच्यामध्ये आपण 360चा हा 3 फॅनवाला लिक्विड कूलर यूज केलेला आहे. तो ARGB आहे. तर ARGB श्रिंक कशा पद्धतीने झाले ते पण तुम्ही यामध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता. जो PSU यूज केलेला आहे, पॉवर सप्लाय यूज केलेला आहे तो MSIचाच आहे. MSI मॅक A850GL हा 850 वॅटचा पॉवर सप्लाय आपण यूज केलेला आहे. PCIe 5 सपोर्टेबल आहे याच्यामध्ये. प्लस त्याचं मेन ॲडव्हान्टेज म्हणला तर फुल्ली मॉड्युलर SMP तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. आणि हा मेन म्हणजे गोल्ड सिरीज 80+ गोल्ड सर्टिफाईड PSU आपण ह्या बिल्डमध्ये यूज करत आहे. 5060 ग्राफिक्स कार्ड जर समजा तुम्ही भविष्यात अपडेट करणार असाल 5070 तरी सुद्धा तुम्हाला PSU अपडेट करायची काही गरज नाही. तर तुम्ही हा PSU वरती इझिली ग्राफिक्स कार्ड सुद्धा अपडेट करू शकताय. तर त्यासाठी आपण PSU आता प्रॉपर त्यांना सजेशन दिलेलं आहे. त्यानंतर ग्राफिक्स कार्ड जर बघत असाल तर लास्ट पार्ट आपण जो ग्राफिक्स यूज केलेला आहे जे MSI कडून RTX 5060चं ग्राफिक्स कार्ड असणार आहे. हे गेमिंग एडिशन वाला ग्राफिक्स कार्ड आपण यूज करत आहे. जर बघत असाल तर या ठिकाणी गेमिंग एडिशन तुम्ही चेक करू शकताय. त्यावरती ग्राफिक्स कार्ड वरती हिटसिंग याच्यामध्ये प्रॉपर आहे. त्यामुळे याचा हायर परफॉर्मन्ससाठी गेमिंग सेक्टरसाठी आपण हे ग्राफिक्स कार्ड कस्टमरला अंडर त्यांच्या बजेटनुसार सजेशन करतोय. 8GBचं ग्राफिक्स कार्ड आहे. जर समजा तुम्ही फ्युचरमध्ये ग्राफिक्स कार्ड अपडेट करणार असाल तर डेफिनेटली अपडेट करू शकताय. कॅबिनेट जे यूज केले ते MSIचं Piano 100R हे कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅबिनेटमध्ये बघत असाल तर 3 साईडला 3 ARGB फॅन, बॅक साईडचे एक फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले तुम्हाला पाहायला भेटेल. I hope I don't make any mistakes. There's too many hearts
आत्ताच आपलं हे मशीन बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे, तर तुम्ही या बिल्डच्या ऑल डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकताय. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळ्या असेल किंवा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल, तर प्राइस रिलेटेड काही शंका असेल तर जो आमचा नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्यासोबत प्रॉपर कोटेशन घेऊ शकताय. आता जे कस्टमरना आपण कॉम्पोनंट बिल्ड केलेला आहे तर त्यांना बॉक्सबॅगचे व्हिडिओ आपण पहिल्यांदा शेअर केलेले आहेत. ते सांगोल्याचे कस्टमर आहेत, त्यामुळे त्यांना आपण पहिल्यांदा व्हिडिओ शेअर केले आहेत कन्फर्मेशनसाठी. कम्प्लीट बॉक्सबॅग कन्फर्मेशनचा आल्यानंतरच हे मशीन बिल्ड करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही पण त्या पद्धतीनं आपल्यासोबत ट्रस्ट बिल्ड करून बिझनेस करू शकताय. तर नक्कीच आपल्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा आणि तुमचा सेटअप बिल्ड करून घ्या. तुमचा अशाच नवीन व्हिडिओ नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या इझिली तुमच्या नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. थँक्यू.